हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचे इंग्लिश या विषयातील 3.1 पोयम आहे व्हाय, युनिट आहे 3 वॉर्मिंग अप, चिट चॅट विथ. त्याचप्रमाणे आपण वर्कशॉप बघणार आहोत. यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवर अनेक इम्पॉर्टंट एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सो लेट्स स्टार्ट. बघा, व्हाय ही पोयम आहे. तर या पोयमवरील आपण इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर अनेक विविध प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ हे तुम्हाला मिळून जातील. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी स्टँडर्ड 8 3.1 व्हाय इंग्लिश वर्कशॉप. सो बघा, पहिला प्रश्न आहे रीड द पोयम, डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. तर वर्ब दिलेला या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. वूड, स्विम, मार्बल्स, सिंक, स्टार, शाईन, विंड्स, ब्लो, सन, सिंक, फ्लॉवर्स, डाय, ओशन, एप्स, फिश, स्विंग, रेन, फॉल, आईस, मेल्ट, बीज, स्टिंग. सो कवितेमध्येच आहे बघा. व्यवस्थित आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला उत्तर हे इझिली कवितेमध्ये मिळून जातात. हवं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्नांची उत्तरे हे लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे बघा, दुसरा प्रश्न आहे डिस्कस द पेयर अँड राईट द रॅमिंग पेयर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोयम. तर कवितेत आलेले जे यमक जुळणारे शब्द आहेत ते लिहायचे आहेत. पहिला आहे बॉय, व्हाय. सेकंड आहे व्हाय, बाय. थर्ड आहे सिंक, ड्रिंक. फोर्थ आहे स्काय, डाय. फिफ्थ आहे फ्लाय, स्काय. अँड सिक्स आहे स्टोन, बोन. हवं तर व्हिडिओ पॉज करून नाहीतर स्क्रीनशॉट घेऊ शकता. प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 3. व्हाय दिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाव, व्हाय नॉट, व्हाय बाय अँड बाय. In 2 lines the word why is repeated. So it is a figure of speech called repetition. आता पहिलं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, तर हा अलंकार आहे. तर रिपिटेशन अलंकार आहे, म्हणजेच पुनरावृत्ती होते. या कवितेमध्ये रिपिटेशन हा अलंकार यूज झालेला आहे, म्हणजेच पुनरावृत्ती होते एखाद्या शब्दाची. सो रिपिटेशन अलंकाराची डेफिनेशन बघूया. इट इज द फिगर ऑफ स्पीच इन विच वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. म्हणजे एका वाक्यामध्ये एखादा शब्द हा पुन्हा रिपीट होतो, त्याला आपण रिपिटेशन अलंकार म्हणतोच, म्हणजेच पुनरावृत्ती अलंकार असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी दिलेलं आहे सन इट गिव्स मी अ ग्रेट जॉय. सन हा शब्द पुन्हा रिपीट झालेला आहे. यानंतर बघा, नाऊ फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोयम विच शो रिपिटेशन. आता तुम्हाला कवितेमध्ये अशी कोणती लाईन आलेली आहे की त्यामध्ये एखादं वाक्य हे रिपीट झालेलं आहे, अशी लाईन तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. सो बघा, आन्सर आहे व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशन एप्स अँड फ्लोज. सो या वाक्यामध्ये, या कवितेमध्ये व्हाय, पॉप आणि या ठिकाणी पुढे पण व्हाय आलेला आहे. सो व्हाय हा शब्द रिपीट आलेला आहे. सो या ठिकाणी रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आहे. सो आन्सर आपलं आपण जाणून घेतलेला आहे. नेक्स्ट आहे बघा 4th, कम्प्लीट द वेब डायग्रॅम. या ठिकाणी एक डायग्रॅम दिलेली आहे आणि ती आपल्याला कम्प्लीट करायची आहे. जसं की बघा, द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो. यावरून तुम्हाला 5 क्वेश्चन्स बनवायचे आहे, काय हवं आहे त्याला. सो या ठिकाणी आपण काही क्वेश्चन्स बघूया. आन्सर आहे बघा ते. फर्स्ट आहे व्हाय रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. सेकंड आहे व्हाय कोल शुड बर्न. थर्ड आहे व्हाय सीड्स गेट इन द ॲपल कोर. फोर्थ आहे व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप. फिफ्थ आहे व्हाय द ओशन एप्स अँड फ्लो. सिक्स आहे व्हाय फिश हॅव गिल्स. सेवन्थ आहे व्हाय बॉईज कॅनॉट फ्लाय. अँड 8th आहे व्हाय विंड कम्स आउट फ्रॉम द बिलो स्नोज. सो ॲज लाईक इथं आपण 8 क्वेश्चन्स बघितले आहे. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन
फिफ्थ, कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोयम. पेअर ॲक्टिव्हिटी आहे या ठिकाणी. बघा, वर्ड्स फ्रॉम द पोयम रिलेटेड टू द एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड तुम्हाला काही पोएममध्ये शब्द दिलेले आहे. एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड शब्द लिहायचे आहे. जसं की इथं फॉर एक्झाम्पल म्हणून विंड दिलेले आहे. आणि नेक्स्ट आहे बघा, वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू द ॲनिमल्स ऑर फ्रूट ऑर इन्सेक्ट. जसं या ठिकाणी दिलेलं आहे स्पायडर. सो आपण आणखीन अजून बघूया. सो बघा, पहिलं जे आहे वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंटमध्ये काय आलेलं आहे त्याच्या रिलेटेड शब्द, जसे की पोएममध्ये आहे बघा, स्टार्स, स्टोन, स्काय, फ्लॉवर्स, क्लाउड्स. यानंतर नेक्स्ट आहे बघा, रिलेटेड वर्ड टू ॲनिमल, फ्रूट अँड इन्सेक्ट, सीड्स, फिश, स्टिंग, फ्लाईज, ॲपल, कोर. सो ॲज लाईक हे आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इमॅजिन अ सिनियर स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल हॅज won a national level quiz contest. Frame 8 to 10 interview questions that you would ask when you interview him or her at school assembly about the achievement. Answer या ठिकाणी आहे बघा, the following questions from the part of the interview with a senior student who has won a national level quiz contest. फर्स्ट आहे बघा, कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर ग्रेट सक्सेस. हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग सच अ कॉन्टेस्ट. तुम्ही जिंकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला कसं फील होते. यानंतर बघा, सेकंड क्वेश्चन आपण काय विचारू शकतो, हू हॅज इन्स्पायर यू टेक अ पार्ट इन सच अ क्विज कॉन्टेस्ट. नेक्स्ट आहे, व्हॉट वेअर द रिॲक्शन ऑफ युअर फॅमिली टू दिस अचिव्हमेंट. तुम्ही हे जे आज यश मिळवलं आहे त्याच्याबद्दल तुमची फॅमिलीची काय रिॲक्शन असेल. हू एल्स वुड यू गिव्ह क्रेडिट ऑफ युअर सक्सेस. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस क्विज. नेक्स्ट आहे, व्हॉट इज युअर प्लॅन फॉर द फ्युचर. यानंतर आहे, विच बुक्स डिड यू रेफर फॉर दिस कॉन्टेस्ट. इथं सी मिसिंग आहे. यानंतर बघा, प्रश्न 9 आहे, हू हेल्प यू टू मेक युअर ड्रीम कम ट्रू. आणि 10th नंबरचा आहे क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ युअर स्कूल इन युअर अचिव्हमेंट. अँड लास्ट वन, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह अपकमिंग जनरेशन हू इज इन ऑडियन्स. सो ॲज लाईक आपण क्वेश्चन बघितले 11. यानंतर बघा आहे नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड चेन आहे. तर वर्ड चेनमध्ये या ठिकाणी आपल्याला कंप्लीट द वर्ड चेन करायचे आहे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, ईट, टायगर, रन, नोज, इझी. सो आपल्याला पॅटच्या पेपरला देखील आला होता बघा, सेम ॲज लाईक क्वेश्चन. सो सेम आहे, अतिशय सोपा आहे. सो या ठिकाणी कधी कधी काही मुलं कन्फ्यूज होतात, पण कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही, अतिशय सोपा आहे. शेवटचा जो वर्ड असेल तर त्यापासून आपल्याला नवीन शब्द हा बनवायचा आहे. सेम ॲज लाईक प्रोसेस आपल्याला पुढे करायची आहे. जसं की बघा, ईट, EAT, टी पासून नवीन शब्द टायगर, आर पासून नवीन शब्द रन, RUN. त्यानंतर नोज, इझी. सो आता खाली जे 5 दिलेले आहे ते बघूया. स्काय, वाय पासून याक, के पासून काइंड, डी पासून डिअर आणि आर पासून रिपोर्ट. तुम्ही तुमच्या मनाने देखील इतर शब्द लिहू शकता, नो प्रॉब्लेम. सेकंड आहे क्लाउड, CLOUD. नेक्स्ट आहे डी पासून डक, DUCK. के पासून आहे किंग, KING. जी पासून आहे GUN, गन. एन पासून येतं नॉटी, NAUGHTY. नेक्स्ट आहे बघा थर्ड, विंड, WIND, विंड. डी पासून डीप, DEEP, डीप. पी पासून प्रे, PRAY, प्रे. आणि लास्ट वन वाय पासून यॉन, YAWN, यॉन. सो नेक्स्ट आहे बघा, स्टार, STAR, स्टार. आर पासून रेशन, RATION. त्यानंतर नेशन, NATION. आणि यानंतर आहे एन पासून NUT, नट. यानंतर लास्ट वन आहे व्हाय, WHY. वाय पासून येल, YELL. एल पासून लव, LOVE, लव. आणि ई पासून इगर, EAGER.
सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आज आपण व्हाय या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप बघितला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे आपल्याला इतरही कोणत्या विषयाचे स्वाध्याय, एक्सरसाइज, वर्कशॉप हवे आहेत ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा. सो चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.